नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? तर मित्रांनो, माझं नाव ओमकार, गावचा फोटोवाला या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, हा आहे आपला आजचा नवरा स्वप्नील. याची आज हळद आहे आणि आता आपला थोड्या वेळातच निघायचं आहे. इथून मंदिरात जायचं. सकाळी अशी गंमत झाली की मला घरातून येताना वेळ झाला, त्यामुळे मला शूट करता आलं नाही. आता त्याची तयारी पण झाली. त्यानिमित्तानं बोललो चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हे त्याचे सगळे टोकणे आहेत, सकाळपासून सगळे गायब होते, आता 5 मिनिटात ते हजर झालेत. तर आता आपल्याला निघायचं आहे, वेळ झाला आहे. मला ओरडे पडतात, पण चला निघूया. बाहेर येऊन आम्ही थेट चाललो. आता मंदिरामध्ये एवढी गर्दी होती आणि लग्न देखील आहे, त्यामुळे शूट करता नाही आला. सगळी धावपळ होती. आणि माझ्यासोबतचा तो फोटोग्राफर आहे, तो त्याचे फॅमिली मेंबर आहेत, त्यांचे फोटो काढत होता, त्यामुळे मला आतमध्ये व्हिडिओ करता नाही आली. तर आता आम्ही चाललो आहे बघा थाटामाटात आणि वाजत गातात आपल्या इकडे जशी वरात जातात त्यामध्ये ते यांचं सकाळी हळदीच्या वेळेला कार्यक्रम होतो. मगातपासून आपण व्हिडिओमध्ये बघतोय. तर माझ्यासोबत माझा मित्र आहे राकेश, तो फोटोग्राफर आहे आणि तो आपल्या इथे फोटोशूट करतो आणि मी व्हिडिओ शूट करतो. आणि मगाशी बोललो ना त्या पद्धतीमध्ये तो फोटो काढायला गेला होता आणि मग माझ्या एकट्याची धावपळ झाली फायनली. त्यानंतर आम्ही लास्ट मोमेंटला भेटलो. आता आलो आहे, अजून तिकडून मंडळी यायची बाकी आहेत. आम्ही बाईक घेऊन आलो, बाईक लावली त्यांच्या घराच्या इथे आणि पुन्हा रिटर्न चालत चाललो. आता दुसऱ्या मंदिरात जातो आहे. आता तिथे तरी प्रॉपर आपल्याला व्हिडिओ करायला भेटली तर ठीक आहे, नाही तर मग आपलं जसं चालतं आहे तसं चालू. तोपर्यंत आपले गप्पा पण चालू राहणार आहेत. बाकी त्यांची जी धमाल असणार आहे ती आपण शूट करत राहणार आहोत.
मंडळी आली वाटतं. चला. उन्हातून शूट केल्यानंतर आता फायनली आमचं शूट झालेलं आहे आणि नवरदेव चेंजेस करतोय ते बघू नका. आम्ही इकडे आता पॅकअप केलं, जेवणार आणि मग जायचा आराम करायला. आता पुन्हा संध्याकाळी 6:30-7 वाजता आम्हाला यायचं आहे. आणि हे बघा, हे एक सोडून 2-2 बॅगी आहेत आमच्याकडे. आमचे बंधू कंटाळलेत, त्यांना लागले भूक. हे बघा, बसून बसून टाइमपास पाहिजे म्हणून ते स्टेटस बघतायत. फुकटचा वायफाय भेटलाय, पुरेपूर वापर केला पाहिजे. चला आता, भूक लागले ना. आणि ह्या करवल्या बघा, नाचून नाचून काटाल्या. भूक लागले, थंड पण देत नाही. मग हे भावानं थंडीची सोय करा. बघताय, हा हे टोकणी आहेत करवले नवऱ्याचे. एकाने पण थंडा बाजला नाही, यांचा एक पण फोटो काढणार नाही. तर मंडळी अशी आमची धमाल चालूच राहणार आहे. आपण भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. तर मित्रांनो, फायनली पेटपूजा झाली. मित्राची इथं आलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो आहे. हे बघा, साहेब आल्याला पडले पण स्वर्गात. आता गंमत अशी आहे की आपल्या चॅनलचं नाव मी आणि माझं कोकण होतं. आणि खूप दिवस झाले मित्र बोलत आहेत एक तुझ्या चॅनलचं नाव आहे ते जरा चेंज कर, म्हणजे जेणेकरून तुझ्या प्रोफेशनला असं शोभेल अशा पद्धतीचं नाव ठेव. म्हणजे तुझा एक व्यवसाय पण त्या पद्धतीत वाढेल, तुझं ॲडव्हर्टायझिंग पण होईल. आणि सध्या सोशल मीडियाचे दिवस असल्यामुळे लोक जास्त करून अट्रॅक्टिव्ह त्या गोष्टीला होतात. तर मग आज बोललो चला काहीतरी सुचवूया. आणि मग भावानेच चांगल्या पद्धतीत नाव सुचवलं, म्हणजे जेणेकरून आपण ते नाव लगेच आपलं अपलोड केलेलं आहे. तर आपल्या चॅनलचं नाव मी इंट्रोड्यूस करताना बोललो तसं, पण आता पुन्हा बोलतो की आपल्या चॅनलचं नाव ठेवलेलं आहे गावचा फोटोवाला. आणि काय सांगू राणी मला गाव सुटेना, अशा पद्धतीमध्ये आपल्या चॅनलचं देखील नाव क्रिएट आपण केलेलं आहे. आणि सगळ्यात खास म्हणजे आत्तापर्यंतच्या खूप व्हिडिओमध्ये प्लॅन चालू होता की कधी आल्यावरती आपण बोलू किंवा हे करू, आणि त्यांना खास व्हिडिओमध्ये घ्यायची होती. पण म्हणतात ना, योगायोगा कधी सांगून येत नाही, तो जुळून येतो. त्याच पद्धतीनं आमचे बंधू, आमचे खास भाऊ, कशाला लांब लांब कशाला, त्यांच्या जवळच भेटू आपण. आणि ते देखील शूट करून आलेत आणि आमच्यासोबतच आलेत. आता कसं माहिती आहे, ते बालबच्चेवाले माणसं आहेत आणि घरी त्यांची मुलगी वाट बघत असते. खास एकदम म्हटलं तर आम्ही म्हणजे मी या एरियामध्ये जेव्हा आलो तेव्हा पहिली ओळख त्यांच्याशी झाली माझी. आणि जेणेकरून इकडे मग जो आपला व्यवसाय सुरू झाला तो आजतागायत चालूच आहे. आणि दादा कंटाळलेत, बोलतात आपण थोड्या वेळाने बोलूया. चला तर रेस्ट करूया. तर मित्रांनो, फायनली आमची संध्याकाळची तयारी झालेली आहे. हे बघा, शेट पण रेडी झालेत, आम्ही पण रेडी झालोत. आता तिथं गेल्यावरती काय धमाल आहे ती बघूया. तोपर्यंत चला.
मित्रांनो, आपल्या स्वप्नीलदाच्या संध्याकाळच्या हजेरीची तयारी झालेली आहे. पब्लिक वाट बघतोय. स्वप्नीलदा गेला आहे तयारीला आणि आम्ही आता बसलोय निवांत. मगाशी शूट झालं नाही कारण आम्हाला झालं लेट, त्यामुळे मग राहून गेलं. आता बघूया, तयारी पण झाली. आता स्वप्नीलदा जसा येईल तसं आपला, आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. वाजले किती? वाजले किती? आम्ही 7 वाजल्यापासून शूट करतोय. आता 9 वाजले तरी देखील कंटिन्यू उभंच आहोत आणि टिक्का लावायचा कार्यक्रम चालूच आहे. अजून जवळजवळ 11 वाजता इथे पुरा कार्यक्रम पॅकअप केला जातो आणि आमचाही पॅकअप होतो. पण सध्या टिक्का लावायचा कार्यक्रम एवढा चालू आहे की नंतर नाचतानाचा फोटो व्हिडिओ वगैरे भेटला तर बरं होईल. आता बघूया, अपेक्षा आहे लवकरच मिळेल. चला. मित्रांनो, व्हिडिओमध्ये बघितलं असाल की बाहेर फुल धमाल नाचतात हळदीमध्ये. तरी देखील अजून इकडे टिळा लावायचा, हळद लावायचा प्रोग्राम चालू आहे. जवळजवळ 2.5-3 तास झाले तरी फंक्शन चालूच आहे. आता बघूया अजून किती वेळ चालणार आहे. नवऱ्याला अजून नाचायचं बाकी आहे आणि आम्हाला ते शॉट महत्त्वाचे आहेत. आता वाट बघूया कधी भेटतं आहे ते.
मित्रांनो फायनली हळदीचं शूट झालंय. आता भूक पण खूप लागली आहे. हे बघा, हे सगळे जेवणासाठी बसले आहेत आणि अजून जेवणाचा प्रोग्राम सुरू नाही झाला आहे. इकडे पण सगळे मंडळी आणि जाम हालत खराब केलं. म्हणजे जवळजवळ 3 तास. हे प्रभू, मी इथेच आहे. गाडी लावल्यात. पॅकअप.